माझे एवढे पाय दुखतात तरी मी झाडू मारते. तुझ्या बायकोला पटतच नाही. इथं कचरा ठेवली, तिथं कचरा ठेवली. कपड्यांच्या घड्या केल्या तर कपड्यांच्या घड्या नाही, त्या हिथं अशाच केल्या, त्या हिथंच ठेवल्या, तिथंच ठेवल्या. माझं पाय दुखताना एवढं तरी तुझ्या बायकोला त्रास नाही व्हावा म्हणून मी आपली मदत करते. तरी पण तिला पटत नाही. मग असाच केला तसाच केला काम, ती बडबडते तुझी बायको. काम केला तरी पण बडबडते, नाही केला तरी पण बडबडते. आता मी करू तरी काय सांग? ते बायको पण ना सुधारणार नाही हो. काय करतेस? काय करते आता दिसत नाही, कपडे झुलते. काय झालं? सर्व काम घरातलं मलाच करावं लागते. का आई नाही करत? करते. मग त्यांनी काम केलेलं पुन्हा मला करावं लागते ते काम. अगं तुला समजत कसं नाही? तिचे एवढे पाय दुखतात तरी तुला ती मदत करते ना. हो करते. मग तिला सांग ना, आई असं काम करू, आई तसं काम करू. गोड गोड बोलून काम करून घ्यायचं. तिने जर नाही केला ते तुलाच करायला लागणार आहे ना सर्व काम. हो. आईला राग आला ना मग काहीच काम करणार नाही. मग बस बोंबलत. मग कर सर्व वस्तूच. बघ विचार कर. हे बघ मी सांगते ना, आता तसं कर तू. काय करू सांग? तुझं पाय दुखतात ना, हां मग तिच्याकडे लक्षात नको देऊ. किती बडबडते ना ती बडबडते. ती सांगेल ना एक काम तोच आपला करत बसायचा आरामात. ती सांगा असं कर तर असंच करायचा. जर ती रुसली, तुमचे भांडणं झाले, काम कोणाला करायला लागेल? तुला. हां ते जाईल माहेरी. हां एवढं पाय दुखतात मग तुलाच करायला लागेल सगळं. विचार कर. हां बरोबर बोलतोय. मी कचरा काढते दे. नाही नको, मी काढते. मग तू जेवण कर जा. तुम्ही काढलं तरी मलाच काढायला लागणार आहे मग पुन्हा. कर तू. लगेच गेल्या. खरंच मनावर घेतलं की काय? हो आई, घ्या तुम्ही कचरा काढा, मी जेवणाचं बघते. मग ठीक आहे घे. आम्ही जेवणाचं बघते. बापरे, त्यांनी खूपच मनावर घेतलेलं. काढ म्हणतो तूच कचरा. त्यांना आता बडबड करून काय मला जमणार नाही हे बरोबर सांगत होते. गोड गोड बोलून काम करून घे. बरोबर तर आहे काय? पाय दुखतात तरी पण करते ना, करते.